सोलापूर महापालिकेतील आगामी बदल्या आणि बढत्यांभोवती संशयाचं काळे ढग दाटले. कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वरिष्ठ पदापर्यंत संपूर्ण प्रक्रिया सेटिंगच्या विळख्यात अडकत असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. येत्या 2-3 दिवसात मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असल्या तर या प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. काही उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून उघडपणे आर्थिक स्वार्थ साधण्याचा खेळ सुरू असल्याचं बोललं जातंय. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आपल्या जवळच्या आणि विश्वासू अधिकारी कर्मचाऱ्यांना बढती मिळवून देत असतानाच त्यांना त्याच जागी कायम ठेवण्याचा डाव रचला जातोय. या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची साखळी अबाधित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण बदली प्रक्रियेलाच एक प्रकारे व्यवसाय बनवण्यात आल्याची गंभीर शंका व्यक्त होते. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व घडामोडीमध्ये आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनाही अंधारात ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचं समोर येत आहे. काही मोजके अधिकारी स्वतःच्या मर्जीप्रमाणे कारभार चालवत आहेत. पालिका म्हणजे आमचीच मालमत्ता अशा थाटात निर्णय घेत असल्याची तीव्र नाराजी कर्मचारी आणि नागरिकांमधून व्यक्त होते. गेल्या 2-3 वर्षापासून प्रलंबित असलेला कनिष्ठ लिपिक ते कार्यालयीन अधीक्षक पदापर्यंतच्या बढत्या देण्याचा निर्णय सेवक निवड समितीच्या बैठकीत एकमतानं झाला असला तर प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप आणि गैरव्यवहार होत असल्याचं चित्र आहे. एकीकडे कर वसुलीबाबत नगरसेवक आणि नागरिक सातत्यानं आक्रोश व्यक्त करत असताना दुसरीकडे कर विभागातील काही अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक अभय देऊन पालिकेचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान केलं जात असल्याचे आरोप आहेत. लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या करदात्यांवर कारवाई करण्याऐवजी आर्थिक साठेलोटे करून प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे या संदर्भातील तक्रारी आयुक्तांपर्यंत पोहोचूनही काही अधिकारी त्यांना दिशाभूल करत करदात्यांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता येत्या 2 दिवसात होणाऱ्या या बदल्या आणि बढत्या खरंच प्रामाणिकपणे होतात की बढती नावापुरती आणि खुर्ची तेच असा प्रकार घडतो, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे या प्रकरणात कठोर भूमिका घेऊन गैरव्यवहारांना आळा घालतात की हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या दबावाला झुकतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.